सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ. स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होत ही स्वामींचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. आपल्या सर्व भक्तांचा, स्वामी भक्तांचा आवडता दिवस आहे तो म्हणजे दत्त जयंती. सर्वात मोठा सण उत्सव असेल तर ती दत्त जयंती. यावर्षी 2024ची दत्त जयंती ही शनिवार रोजी 14 डिसेंबर शनिवार रोजी दत्त जयंती आलेली आहे. बऱ्याच लोकांना प्रश्न पडलेला आहे 2024ची दत्त जयंती ही 14 डिसेंबर की 15 डिसेंबर. कारण प्रश्न असा आहे की मार्गशीर्ष पौर्णिमा ही 14 तारखेला सायंकाळी 4:59 प्रारंभ होत आहे, सुरुवात होत आहे आणि 15 डिसेंबर रोजी दुपारी 2:31 ही पौर्णिमा समाप्ती आहे. पण सर्वांना आपल्याला दत्त जयंतीचा उत्सव हा 14 डिसेंबर 2024 शनिवार रोजीच साजरा करायचा आहे. कारण ही पौर्णिमा तिथी शनिवार रोजी म्हणजे 14 डिसेंबरला रोहिणी नक्षत्रावर आलेली आहे आणि गाणगापूर क्षेत्रीसुद्धा श्री दत्त जयंतीचा उत्सव हा 14 डिसेंबर 2024 या दिवशीच साजरा होणार आहे. आता प्रश्नाचं उत्तर सर्वांना मिळालं असेल की आपल्याला 2024ची दत्त जयंतीचा उत्सव हा 14 डिसेंबर 2024 शनिवार रोजीच साजरी करायची आहे दत्त जयंती. तर या दत्त जयंती आपल्यासाठी पर्वणीच म्हटली ना तरी काही वावगं नाही. आपल्या सर्व भक्तांसाठी दत्त जयंतीचा उत्सव हा दिवस म्हणजे पर्वणीच म्हणावी लागेल. आपल्याला महाराजांची सेवा करायची आहे, दत्त महाराजांची, स्वामी महाराजांची सेवा करायची आहे. जी व्यक्ती 21 दिवसांची सेवा करते महाराज त्यांना सोनेरी अनुभव दिल्याशिवाय राहत नाही. खूप खूप प्रभावी सेवा आहे. सर्व महिला असतील, दादा असतील यांनी नक्की ही सेवा करा. कितीही अवघड अशक्य इच्छा असेल तुमची नक्की पूर्ण होईल. नोकरी लागत नाही, लग्नात काही अडचणी असतील, आर्थिक अडचणी असेल, काही कारणाने व्यवस्थित काहीच तुमच्या घरात चालू नाही, भांडण तंटा, मुलं ऐकत नाही, पती ऐकत नाही, घरातलं वातावरण खूप नकारात्मक झालं आहे, कुठं जावं मार्ग मिळत नाही, यश मिळत नाही, सर्व मार्ग बंद झालेले आहे, तर घाबरायची गरज नाही. जेव्हा वेळ मिळेल ना तुम्ही दिवस रात्र ही सेवा केली तरीही चालेल. स्वामी सेवा करताना कोणतेही नियम नाही पाळले ना तुम्ही तरीही चालेल. फक्त एक नियम आपल्याला पाळायचा असतो तो म्हणजे मांसाहार, मद्यपान. चुकूनसुद्धा आपण 21 दिवसांची सेवा सुरू केली तर चुकूनसुद्धा मांसाहार करू नका आणि मद्यपान, कुणाचं मन दुखवू नका, कुणाला इजा पोहोचवू नका, कुणाला त्रास होईल आपल्यामुळे असं अजिबात वागू नका. ह्या 21 दिवसातच काय कधीच कुणाचं मन दुखवू नका. बघा मग स्वामी मागे पुढे उभं राहून तुमचं नक्की रक्षण करतील. तुमच्या मनातील कितीही अवघड इच्छा असू दे नक्की पूर्ण करतील. अगदी 2 मिनिटांची सेवा जरी स्वामींची केली, नाहीतर नुसतं नामस्मरण जरी केलं आणि कधीच कुणाचं मन दुखवलं नाही आपण, तर स्वामी नक्कीच आपल्या पाठीशी उभे राहतात आणि कधीच आपली पाठ सोडून कधीच जात नाही. तर आपल्याला 21 दिवसांची सेवा सुरू करायची आहे. तर आपल्याला 24 नोव्हेंबर ते 14 डिसेंबर अशी 21 दिवसांची आपल्याला सेवा करायची आहे. सेवा करायला सुरुवात करायची आहे. तुम्हाला काय सेवा करायची आहे? आपल्याला श्री स्वामी समर्थ महाराजांची सेवा करायची आहे. स्वामीच दत्त अवतार आहे तर स्वामी चरित्र सारामृत हा ग्रंथ असा आहे आपल्या आयुष्याला वळण देतो. सगळं संपलेलं आहे, जीवनात काहीच उरलेलं नाही असं जेव्हा वाटतं तेव्हा स्वामी चरित्र सारामृत हातात नक्की घ्या. बघा तुमच्या आयुष्याचं सोनं झाल्याशिवाय राहणार नाही. स्वामी चरित्र सारामृत म्हणजे आपल्या आयुष्याला मार्ग, आपल्या आयुष्याला वळण देणारं हा ग्रंथ आहे. नक्की स्वामींचा प्राण आहे, आत्मा आहे स्वामी चरित्र सारामृत. म्हणून सर्वांनी तुम्हाला जेवढं पारायण जमेल ना नक्की करा. महिला असो, पुरुष दादा असो, कुठलेही नियम नाही. तुम्हाला फक्त मांसाहार, मद्यपान करायचं नाही म्हणजे हा नियम आपल्याला पाळायचा आहे सर्वांना. आणि घरात शांततेत आपल्याकडून जेवढी सेवा होईल ना
या 21 दिवसात तेवढी सेवा करायची आहे. आपल्याला 24 नोव्हेंबर ते 14 डिसेंबर अशी 21 दिवसांची सेवा सुरू करायची आहे. तर आता रविवारी 24 डिसेंबर रोजीच आपल्याला ही सेवेला सुरुवात करायची आहे. बघा, काल भैरव जयंती झाली 23 तारखेला की दुसऱ्या दिवशी लगेच आपल्याला 24 नोव्हेंबर 2024ला सकाळीच, रविवारी सकाळी जरी तुम्ही सेवेला सुरुवात केली तरीही चालेल. नियम काळाचं बंधन नाही. तुम्ही अगदी रात्रीच्या 12पर्यंत स्वामींची सेवा केली तरीही चालेल. स्वामी सेवा करताना मनाने शुद्ध राहा, पवित्र राहा. बाकी काहीच नियम नाही. अगदी तुम्ही ब्रह्मचार्याचं पालन नाही केलं तरीही चालेल. सेवा महत्त्वाची आहे. मनापासून संकल्प करायचा आहे. कुठली पण सेवा करताना संकल्पाशिवाय सेवा कधीच पूर्ण होत नाही. म्हणून संकल्प करायचा आहे. तुम्ही घरात संकल्प करा किंवा मंदिरात केला तुम्ही तरीही चालेल. तुम्ही शनिवारीच, काल भैरव जयंतीच्या दिवशी जरी तुम्ही मंदिरात, मठात जाऊन स्वामींसमोर एक नारळ, थोडीशी खडी साखर, चाफ्याची फुलं तुमच्याकडे असतील तर स्वामींच्या चरणी अर्पण करा. संकल्प करून घ्या. स्वामींना काही बोलू नका की मी सेवा का करत आहे, मला हे दुःख आहे, ते दुःख आहे. स्वामी सर्व जाणतात. फक्त स्वामी महाराज, मी तुमची एवढ्या दिवस 21 दिवसांची सेवा सुरू करत आहे. माझी सेवा निर्विघ्नपणे पूर्ण करून घ्या. माझी सेवा कबूल करून घ्या. सर्व काही स्वामी बघतात. स्वामींना काही सांगायची गरज नाही. तुम्ही फक्त संकल्प करून घ्या. अशा पद्धतीने तुम्ही मंदिरात संकल्प करू शकता. एक नारळ, थोडीशी खडी साखर स्वामींचरणी अर्पण करा. नतमस्तक व्हा आणि मग घरी या आणि दुसऱ्या दिवसापासून सेवेला सुरुवात करायची आहे. आता मंदिरात नाही जाता आलं काही हरकत नाही. ज्यांना मंदिरात जाता येत नाही त्यांनी घरीसुद्धा हातात पाणी घ्या. उजव्या हातात पाणी घ्यायचं. हळद, कुंकू, अक्षता, फुलं पाण्यात हातात ठेवा आणि स्वामींना संकल्प करून घ्या. महाराज, मी एवढ्या दिवसांची तुमची संकल्पयुक्त सेवा करत आहे. माझी सेवा कबूल करून घ्या. आणि ते पाणी ताम्हणात सोडायचं आणि ते पाणी नंतर तुम्हाला तुळशीला अर्पण करायचं आहे. तुमचं गोत्र बोलून घ्या, तुमचं नाव बोलून घ्या आणि ते पाणी ताम्हणात सोडा आणि लगेच सेवेला सुरुवात करा. ज्या दिवशी तुम्हाला सेवेला सुरू करायचं आहे त्या दिवशी जरी तुम्ही पाठ करण्याआधी आसन घेऊन बसा. एक पाण्याचा ग्लास घ्या, चमचा घ्या, तामण घ्या आणि हातात पाणी घेऊन संकल्प करून घ्या आणि लगेच पाठाला बसला तुम्ही तरीही चालेल. 1-1.5 तासात तुमचा एक पाठ होऊन जातो. सेवा सुरू करताना संकल्प करणं खूप गरजेचं आहे. मनापासून संकल्प करा. स्वामी, मी तुमची एवढ्या दिवस सेवा करत आहे. माझी सेवा कबूल करून घ्या. निर्विघ्नपणे पार होऊ द्या. सेवेत चूकभूल क्षमा करून घ्या. मला क्षमा करा स्वामी. स्वामी आहे, आपली माय माऊली आहे. नक्कीच आपली सेवा, कशीही तोडकी मोडकी सेवासुद्धा स्वामींना कबूल आहे. तर आता तुम्हाला 21 दिवसांची सेवा करायची आहे. तर सेवेत आपल्याला रोज स्वामी चरित्राचा एक पाठ म्हणजे 1 ते 21 अध्याय रोज एक मांडी पारायण करायचं आहे तुम्हाला. 1 ते 1.5 तासात अगदी झालंच. नवीन असाल तुम्ही तर 2 तासाच्या आत तुमचं एक पारायण पूर्ण होऊन जाणार आहे. अगदी हळूहळू वाचलं तुम्ही तरीही 2 तासात तुमचे 21 अध्याय पूर्ण होऊन जातात. अगदी लहान अध्याय असतात पण स्वामींचा आत्मा आहे, प्राण आहे स्वामी चरित्र सारामृत. म्हणून सर्वात प्रभावी सेवा स्वामींची करायची असेल ना तर तुम्ही स्वामी चरित्र सारामृताचं पारायण करायचं आहे. महिला करा, पुरुष करा, विद्यार्थी करा. ज्यांना वाचता येतं त्यांनी जरूर वाचायचं आहे. ज्यांना वाचता येत नाही आणि पारायण सुरू आहे तिथं शांत जी व्यक्ती वाचत आहे त्यांच्या मागे जरी बसून तुम्ही ते पारायणाचे शब्द स्वतःच्या कानावर घेतलं ना तरी तुम्ही स्वतः पारायण करता आहे. इतकं पुण्य फळ तुमच्या पदरात स्वामी नक्कीच पाडणार आहे. शांत चित्ताने शब्द आपल्या कानावर पडू द्या, हृदयापर्यंत पडू द्या. मग बघा स्वामी काय काय तुमची इच्छा पूर्ण करत आहे. तुम्ही न मागता सुद्धा तुमची सर्व इच्छा पूर्ण होणारी ही सेवा आहे. आता समजा तुम्हाला एक मांडी पारायण नाही जमलं तर मग काय करायचं. महिला असो, पुरुष असो, काही कामानिमित्त तुम्हाला उठून जावं लागलं तर दिवसातून 3 वेळा तुम्ही हे पारायण करू शकता. सकाळी पहाटे 7 अध्याय वाचून घ्या.
दुपारी 7 अध्याय वाचून घ्या आणि अगदी संध्याकाळी किंवा रात्री 12च्या आधी जरी तुम्ही 7 अध्याय वाचले, असे 21 अध्याय तुमचे एका दिवसात पूर्ण होतात. म्हणजे बघा, एका दिवसात तुमचं एक पारायण, एक पाठ पूर्ण होतो. असं 21 दिवस तुम्हाला 21 पाठ, 21 पारायण पूर्ण करायचे आहे. आता तुम्ही म्हणाल, एवढे पारायण आमच्याकडून होणार नाही, माझ्या काही मैत्रिणी ऑफिसला जात असतील, लेकरं बाळं लहान असतील, तर मग काय करायचं महिलांनो? तुम्ही 11 पारायण करू शकता किंवा 7 पारायण करू शकता, तेही स्वामींना कबूल आहे. तर काय करायचं, 3 दिवसाचं एक पारायण केलं ना तरीही चालेल. तुमचं 21 दिवसात 7 पारायण नक्कीच पूर्ण होऊन जाईल. रोज 7 अध्याय वाचा, असं 3 दिवसात तुमचं एक पारायण होईल. म्हणजे 21 दिवसात तुमचे 7 पारायण पूर्ण नक्कीच होतील. 24 तारखेपासून आपल्याला सेवेला सुरुवात करायची आहे आणि 14 डिसेंबरपर्यंत, म्हणजे 24 नोव्हेंबर ते 14 डिसेंबर अशी 21 दिवसांची सेवा करायची आहे. समजा एखाद्या दिवशी तुमचा खंड असा पडू तर देऊ नका, कारण स्वामींना संकल्प करताना मी अखंड सेवा करते आहे हा शब्द बोलायचा नाही. कारण स्वामींना शब्द दिला तर तो शब्द आपल्याला पाळावा लागतो. संकल्प करताना फक्त मी साध्या भोळ्या मनाने तुमची सेवा करत आहे, एवढ्या दिवसाची अखंड सेवा करत आहे असा शब्द कधीच बोलायचा नाही. मग समजा एखाद्या दिवस तुम्हाला नाहीच जमलं, तर मग 15 तारखेला मार्गशीर्ष पौर्णिमा 2:31 आहे. त्या दिवशी जरी तुम्ही तुमची सेवा पूर्ण केली ना तरीही चालेल. पण दत्त जयंती ही आपल्याला 14 डिसेंबरला शनिवारी साजरी करायची आहे. त्या दिवसापर्यंतच आपली सेवा पूर्ण व्हायला पाहिजे, एवढी आपल्याला काळजी घ्यायची आहे. आता काही कारणास्तव नाही जमलं, 1-2 दिवस तुमची सेवा पुढं ढकलली गेली तर काहीच हरकत नाही. पण तुमचे 4 दिवस असतील महिलांनो, काही अडीअडचणी असतील, तुम्हाला माहीत असेल तुमची तारीख, तर मग 4-5 दिवस आधी जरी सेवा सुरू केली, तुम्ही हा व्हिडिओ बघतात जरी तुम्ही उद्यापासून संकल्प करून सेवेला लागलात, तरी तुमची 14 तारखेपर्यंत दत्त जयंतीपर्यंत तुम्हाला जी सेवा करायची ना स्वामींची, ती 21 दिवसाची सेवा पूर्ण होणार आहे. आता श्री स्वामी चरित्र सारामृताची सेवा तुम्हाला 7 अध्याय करायचे 21 दिवसात तुम्ही करू शकतात. त्याचबरोबर तुम्हाला 21 पाठ करायचे असतील, 21 पारायण करायचे असतील, ते सुद्धा तुम्ही या 21 दिवसात करू शकता. आता काही लोकांना 11 वेळा, रोज 11 वेळा तारक मंत्राची सेवा करायची असेल, तर ती सुद्धा खूप प्रभावी सेवा आहे. रोज ग्लासभर पाणी घ्यायचं, देवघरात बसायचं, पूजा वगैरे करून घ्यायची, शांत चित्ताने बसायचं, आसन घेऊन बसायचं. मनात कुठलेच विचार आणायचे नाही की स्वामी माझी ही अडचण आहे, ती अडचण आहे, हे काहीच सांगू नका स्वामींना. स्वामी सर्व जाणतात. मंदिरात जरी गेला ना कधी, स्वामींच्या काहीही मागू नका, फक्त दर्शन, स्वामींच्या चरणाचं दर्शन महत्त्वाचं आहे. बाकी स्वामी सगळं जाणतात. तुमच्या अडचणी आपल्या अडचणी आपल्यापेक्षा जास्त स्वामींना जास्त माहीत असतात आणि त्यावर मार्ग कधी निघणार आहे, कधी आपण त्या संकटातून बाहेर पडणार आहोत, आपल्यापेक्षा काळजी आपल्या महाराजांना जास्त असते. म्हणून काही बोलू नका. मंदिरात पण जाल, काही बोलू नका. पारायण कराल, सेवा कराल, काही बोलू नका. लगेच तुमच्या 24 तासात तुमच्या प्रत्येक अडचणीवर मार्ग महाराज नक्की काढतील. मी एवढं सांगते. अनुभवी सेवा आहे ही, नक्की करा. स्वामी चरित्र सारामृताची सेवा, तारक मंत्राची सेवा. तारक मंत्राची सेवा 21 दिवस करत असाल तर रोज 21 दिवस न चुकता, आता 4 दिवस वगैरे आली तेवढी सेवा पुढं ढकलली किंवा आधीच सुरू केली, आता हा व्हिडिओ बघता बरोबर जरी महिलांनो तारक मंत्राची सेवा सुरू करायची असेल, 4-5 दिवस आधी सुरू करून द्या. मग मध्ये 4-5 दिवस तुमचे गेले तरी काही हरकत नाही. 14 डिसेंबरपर्यंत आपल्याला सेवा पूर्ण करायची आहे. एक ग्लास भरून पाणी घ्यायचं, देवघरासमोर आसन घेऊन बसायचं, ग्लासावर उजवा हात ठेवायचा आणि अखंड आपल्याला तारक मंत्राचं 11 वेळा पठण करायचं आहे. आणि ते तारक मंत्राचं तीर्थ 21 दिवस ते तीर्थ आपल्या घरात सर्वांना प्यायला द्यायचं आहे. थोडंसं घरात दारात सुद्धा शिंपडून द्या
अनुभव आल्याशिवाय राहणार नाही. महाराज प्रचिती नक्की देतील. कितीही अवघड स्थिती असू द्या, तुमच्या घरात आरोग्य नीट नसेल, आर्थिक अडचण असेल, काही लग्नाकार्यात अडचणी असतील, संतान प्राप्ती होत नसेल, तारक मंत्राच्या तीर्थाने बऱ्याच लोकांना संतान प्राप्तीसुद्धा झालेली आहे. म्हणून महिला असू दे, पुरुष दादा असू दे, सर्वांनी ही सेवा करायची आहे. तारक मंत्राचं तीर्थ पिल्यानंतर मांसाहार होणार नाही याची काळजी घ्यायची आहे. आपल्या तोंडातून कुणाला अपशब्द निघणार नाही याची नक्की काळजी घ्या, नाही तर सेवा करून काहीही उपयोग होणार नाही. तर ही झाली तारक मंत्राची सेवा. 21 दिवस आपल्याला रोज 11 वेळा तारक मंत्र पठण करायचं आहे पाण्यावर हात ठेवून, आणि रोज न चुकता ते तीर्थ आपल्याला सर्वांना घ्यायचं आहे. महिला, पुरुष, मुलं असतील, आजारी व्यक्ती असेल, सर्वांना हे तीर्थ नक्की प्यायला द्यायचं आहे. आणि रोज 11 माळी आपल्याला स्वामींचा जप करायचा आहे. मग सकाळी करा, संध्याकाळी करा, अगदी रात्रीच्या 12पर्यंत करा, काहीही हरकत नाही. फक्त दुपारी 12 ते 12:30 ही वेळ दत्तगुरू महाराजांच्या भिक्षेची असते. या वेळात आपल्याला, या अर्धा तासाच्या वेळात आपल्याला ही सेवा करायची नाही आहे. या वेळात सेवा करू नका. बाकी अगदी पहाटे 4 वाजेपासून जरी तुम्ही सेवेला लागलात, काही महिला असू दे, पुरुष असू दे, ऑफिसला जात असतील, त्याच्या आधी तुम्हाला सेवा करायची असेल, लवकर उठा, ब्रह्ममुहूर्तावर आंघोळ करून घ्या आणि लगेच सेवेला बसा. दिवा अगरबत्ती लावून द्या. तुपाचा दिवा लावूनच सेवा करा. मी म्हणेल लवकर रिझल्ट देऊन जाईल तुम्हाला. तर या आपल्याला 11 माळी रोज 21 दिवस 24 नोव्हेंबर ते 14 डिसेंबर रोज महाराजांची ही सेवा जरी तुम्ही केली ना, रोज अगरबत्ती लावून घ्या, धूप दीप लावून घ्यायचं आणि रोज 11 माळी, एका बैठकीतच 11 माळी तुम्हाला श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ ही सेवा करायची आहे. प्रचिती देऊन जाणारी ही सेवा आहे. या 3 सेवेपैकी तुम्हाला जी सेवा जमेल ती नक्की करा. आणि मी तर म्हणेल या तिन्ही सेवा खूप प्रभावी आहे. साक्षात स्वामी दर्शन देतील तुम्हाला, कोणत्या ना कोणत्या रूपात येऊन तुमची अवघड इच्छासुद्धा पूर्ण करून देणारी ही सेवा आहे. सर्वांनी सेवा नक्की करा, सेवा चुकवू नका. व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, शेअर करा, चॅनलला कृपया सबस्क्राईब करा. धन्यवाद.